हा एक वैचारिक लेख मला सुचला, तो मी आपणास वाचून दाखवतो. या माझ्या लेखाला मी नाव दिले, मग हे कोण? हे कोण? आपण अनादी कालापासून ऐकत आलो आहोत ती देवदेवींची नावे. ब्रह्मा, विष्णू, महेश, त्यानंतर श्रीराम, श्रीकृष्ण, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, गणपती, बजरंगबली, दत्तात्रय महाराज वगैरे वगैरे. त्या सर्व देवदेवींच्या कथा रामायण महाभारत काळात ज्या घडून गेल्या त्या आजही आपण नियमितपणे ऐकतो, वाचतो. हे सर्व देवदेवी स्वयंभू आहेत. अनेक देवदेवींना माणसं नवस बोलतात आणि त्याप्रमाणे त्यांची कामे देखील देवकल्पने होऊनच जातात. सर्वांचा हा अनुभव आहे. चारी युगामध्ये हे सर्व देवदेवी आहेतच. पण काही वेळेस असा विचार मनात येतो की हे देवदेवी जे आहेत त्यांचं अस्तित्व तर आहेच आहे, पण मग या इतर महान विभूती ज्या या कलियुगामध्ये सध्या आहेत, या कलियुगामध्ये इतर महान विभूती आहेत, त्या विभूती कुठून आल्या? ते स्वयंभू आहेत का? ते दैवी अंश आहेत का? म्हणजे देवांनीच हे विविध अवतार धारण करून प्रवेश केला आहे का? या महान विभूती म्हणजेच श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा वगैरे वगैरे. या महान शक्तींची निर्मिती कधी आणि कशी झाली? कारण यांचे देखील अनुभव त्यांच्या लाखो करोडो भक्तांना आले आहेत आणि आज देखील त्यांचे अनुभव येतातच. स्वामी समर्थांच्या अनेक सत्यकथा आहेत. साईबाबांची अनेकांना प्रचिती आली आहे. गजानन महाराजांचा तर कित्येकांना दृष्टांत झालेला आहे. मला स्वतःला गजानन महाराजांचा 10-12 वेळेस अनुभव आला आहे. मी त्याचे सविस्तर वर्णन माझ्या अनेक व्हिडिओमधून दाखवले आहे. असो, तिरुपतीच्या बालाजीला अनेकांनी नवस बोलले, ते देखील पार पडले. त्या लोकांची कामे झाली. हे सर्व अगदी सत्य आहे. अक्कलकोट, शेगाव, शिर्डी, गिरी बालाजी या ठिकाणी अक्षरशः करोडो भाविक अगदी नित्य येतात. फक्त उत्सुकता हीच आहे की हे सर्व अवतारी पुरुष म्हणून अस्तित्वात आले की देवानेच त्यांची निर्मिती केली? देवानेच वेगवेगळी रूपं धारण करून मानवाचे कल्याण करावे असे ठरवले काय? आज देखील अनेकांच्या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ येतात, स्वामी येतात, साईबाबा, गजानन महाराज येऊन जातात. हे त्या लोकांचे अनुभव आहेत. देव जर पुराण काळामध्ये होऊन गेले तर मग आजच्या काळात हे अवतारी देवपुरुष कोण? हे सर्व अवतारी पुरुष इतर युगांमध्ये, हे कलियुग सोडून बाकीच्या युगांमध्ये होते काय? म्हणजे त्या युगामध्ये यांचे अस्तित्व होते का? असो, साधू संत पूर्वीच्या काळात होऊन गेले, पण ते आधी साधे माणसंच होते आणि नंतर संत झाले, वरच्या पदावर पोहोचले. मुळातच ते साधू वा संत म्हणून जन्माला आले नव्हते, हो ना? पण हे जे दैवी पुरुष आहेत, स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज आणि इतर दुसऱ्या राज्यात आणखी कोणी असतील, ते सर्व आधी कोण होते? कुठे होते? या आपल्या भारतभूमध्ये ते केव्हापासून आले? हे गूढ मात्र कायमच आहे. शेवटी आपण इतकेच म्हणावे की या प्रश्नाचे उत्तर आम्हाला नकोच. या महान शक्तींना, महान विभूतींना आपण शरण जावे.